चा संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष आहे। माझ्यासोबत शुभमजी रंगारी आहेत, जे प्रोजेक्ट लीड आहेत नॉर्थचे। सोबतच प्रशांत जामगडेजी आहेत, रामेश्वर लष्करेजी आहेत, राशी मेश्रामजी आहेत। हे वेगवेगळ्या राज्यांचे प्रोजेक्ट लीड आहेत, वेगवेगळ्या विभागाचे, आणि यांच्या माध्यमातून आमचे जे PROज आहेत, डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर आहेत, आणि 2700च्या जवळपास आमचे 15 राज्यांमध्ये 375 जिल्ह्यांमध्ये जे व्हॉलेंटियर्स आहेत, स्वयंसेवक आहेत संस्थेचे, त्यांच्या माध्यमातून घरगुती गॅस सिलेंडर जो काळाबाजार होत आहे आणि घरगुती गॅस सिलेंडरची जी जनजागृती आहे, जसं की तुम्हाला सांगितलं आहे की गॅस सिलेंडर घेताना कुठल्या काळजी आपण घ्यायला पाहिजे, जसे की वजन करून घेणे, त्याच्यानंतर लिकेजेस चेक करताना पाणी टाकून न करता की त्यांच्याकडे जी लिकेज डिटेक्टरच्या ज्या मशीनी दिलेल्या आहेत, एक जसं ओरिंग चेक करण्यासाठी आणि नोझल चेक करण्यासाठी, तर हे त्यांनी याच्या माध्यमातून मशीन म्हणजे अत्याधुनिक युग आहे, AI चा जमाना आहे, त्याच्यामधून याच्या माध्यमातून लिकेजेस चेक करून घ्यावे। कारण आपण थोडीशी आपली एक चूक, आपल्याला घर आपलं जे आहे ते ब्लास्ट होण्याची शक्यता असते किंवा आपण रस्त्यावर येतो, तर ह्या 2-4 गोष्टी जर लक्षात घेतल्या आपण, तर या संदर्भातल्या ज्या आम्ही आहे ते पूर्ण देशाच्या 15 राज्यांमध्ये आम्ही स्वयंसेवकाच्या माध्यमातून घराघरापर्यंत पोहोचत आहोत। आणि त्याच्यामध्ये जे तुमच्याकडे जे आता मिळालेले आहेत लिफलेट जे मिळालेले आहेत ते वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये किंवा वेगवेगळ्या याच्यामध्ये आहे। जसं आता हे आपण बघत आहात की कर्नाटकाचं एक लिफलेट आहे, ठीक आहे, हे कर्नाटकामध्ये आहे। जसं AP तेलंगणा, म्हणजे त्या लोकल लँग्वेजमध्ये त्यांना कळावं त्या लँग्वेजमध्ये हे लिफलेट्स आहेत। त्यानंतर आपण महाराष्ट्रामध्ये मराठी आणि हिंदी, विदर्भ जसं भाग काही भाग आहे तर हिंदी चालतं, काही ठिकाणी मराठी। त्यानंतर मध्य प्रदेश हिंदी आहे, तिकडे तामिळनाडूमध्ये तमिळ लँग्वेज आहे, तर तिथले लोक त्यांना जनजागृत करतील। त्यानंतर हे वेस्ट बेंगॉल आहे, तर बंगालीमध्ये आहे याच्यामध्ये। त्याच्यानंतर झारखंडवाला एरिया आहे, काही हरियाणा वगैरे आहे, तर पंजाबी वगैरे, तर हे सगळ्या लँग्वेजमध्ये आम्ही यांना लोकांना लोकली जागृत करण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि आमचा संकल्प आहे कमीत कमी 20 लाख ग्राहकांपर्यंत आम्ही पोहोचू 45 दिवसामध्ये, म्हणजे 10 मे पासून तर पुढील 45 दिवसाचा हा प्रोग्राम राहणार आहे। पायलट प्रोजेक्ट आम्ही घेतलेला आहे आणि या पायलट प्रोजेक्टमध्ये 20 लाख लोकांचा डेटा आपण कलेक्ट करू, त्यांचं कुठल्या समस्या आहेत, कशा पद्धतीनं त्यांच्यासोबत म्हणजे ग्राहकांसोबत लूट होते किंवा कशा पद्धतीचं गॅस सिलेंडर ते घेत आहेत, अतिरिक्त भाव देत आहेत का तिथे, किंवा काही त्यांना मोजून देत नाही। आता जसं कळमेश्वरला आम्ही एका गावामध्ये केलं, त्या गावामध्ये गॅस सिलेंडर घरी पोहोचून देतच नव्हते, तर तिथे आम्ही ती सुरुवात केली आहे। तर अशा पद्धतीचं जे कार्य आहे ती संस्था पूर्ण 45 दिवसापर्यंत करत। हे अवैध उपयोग जे लिहिलं तुम्ही, तर हे कशा प्रकारे अवैध उपयोग कशाला म्हणतात? घरगुती गॅस सिलेंडर जे आहे ती सिलेंडर आज नळी, एक छोट्याशा नळीच्या माध्यमातून एका सिलेंडरमधून दुसऱ्या सिलेंडरमध्ये ट्रान्सफर होते। 1 किलो 2 किलो गॅस तुमचं सहजच काढून घेतात, ते एक आहे प्रक्रिया। दुसरी प्रक्रिया अशी की वाहनांमध्ये भरल्या जाते, तर वाहनांमध्ये भरताना जे आहे ते इझिली टिलू पंपच्या माध्यमातून ते ट्रान्सफर होते। ते पण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो किंवा पाठवतो तुम्हाला। एक अहिल्यानगरला कालच कारवाई झालेली आहे ते। त्याच्यानंतर एका सिलेंडरमधून दुसऱ्या सिलेंडरमध्ये ट्रान्सफर होते आणि सर्रासपणे डोमेस्टिक सिलेंडर हॉटेल, रेस्टॉरंट किंवा अशा ठिकाणी वापरले जाते जे व्यावसायिक प्रतिष्ठान आहे, त्या ठिकाणी वापरू नाही। कारण का याच्यामध्ये सरकारचंही नुकसान आहे, कारण का याच्यामध्ये घरगुती गॅस सिलेंडरला 5% GST असते आणि कमर्शियलला 18% असते। दुसरी गोष्ट, जीवितहानी होण्याची शक्यता आहे। जसं की मी एक उदाहरण सांगितलं तुम्हाला, जळगावला एक घटना झाली आणि तिथे 14 लोकांचा मृत्यू झाला, असंच वाहनांमध्ये ट्रान्सफर करत होते। आणि इतक्या भयंकर घटना होत आहेत, ते हजारो घटना देशामध्ये वर्षाला होतात। तर ह्या घटना कमी व्हाव्यात, सरकारचं राजस्वाचं जे नुकसान आहे ते कमी व्हावं आणि ते कमी होऊन आपल्याला जो सिलेंडर इतक्या महागाचा मिळत आहे त्याची किंमत कमी व्हावी, हा आमचा उद्देश आहे। आणि ही जनजागृती आम्ही 15 राज्यांमध्ये 375 जिल्ह्यांमध्ये 2700 व्हॉलेंटियर्स आणि 300-350 आमचे जे PROज किंवा डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर आहेत त्यांच्या माध्यमातून हे करत आहे। सिलेंडर प्रत्येक घराची गरज आहे, सिलेंडर वेळेवर पोहोचत नाही, म्हणून मनुष्य तिथं स्वतः गोडाऊनवर किंवा कुठे जाऊन तो स्वतः घेऊन येतो, तर त्याची रोकथाम कशी करता येईल? हे खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारलेला आहे। जर समजा एखाद्या वेळेस वेळेवर आपल्याला सिलेंडर मिळत नाही ना, आपण जर जातो गोडाऊनमध्ये, तर बघा या सिलेंडरवरती 70 ते 72 रुपयाचं कमिशन IOCL, BPCL, HPCLच्या कंपनीने डीलरला दिलेलं असते।
याच्यामध्ये 30 ते 35 रुपये ट्रान्सपोर्टेशन चार्जेस असते आणि 30 ते 35 रुपये त्याचं स्वतःचं कमिशन असते. तर तुम्ही जेव्हा स्वतःला घेऊन जात आहात तिथे म्हणजे ट्रान्सपोर्ट तुम्ही स्वतः करता तर त्याला 30 ते 35 रुपये कमी द्यावं आणि त्याचं कमी करण्याची मागणी पण करावी. याला थांबवता कसं येईल हे म्हणायचं. थांबवता येते ना, याला काही अडचण नाही याच्यामध्ये. जर तुमच्यासोबत अशा प्रकारचं कृत्य होत असेल तर आमची वेबसाईट आहे www.grahakdakshata.com. याच्यावरती पण तुम्ही तुमची कंप्लेंट रेज करू शकता. नंबर 1. नंबर 2, पुरवठा विभागाला किंवा तहसील कार्यालयाला किंवा तुम्ही तुमच्या सरपंचांना जर गावखेड्यामधले जर कोणी असेल तर त्यांना जरी कळवलं तर ते पण सुद्धा जे संबंधित विभाग आहे जसं पुरवठा विभाग असेल, पोलीस विभाग असेल किंवा IOCL, BPCL, HPCLचे विक्री अधिकारी असेल यांच्या माध्यमातून ती कंप्लेंट रेज करता येते आणि 1-1 लाख रुपयापर्यंत याला पेनॉल्टी आहे. आज कोइंबतूरला एक अशीच घटना झाली होती तर आम्ही ते क्वेश्चन रेज केला तर त्याला 1 लाख रुपयाची पेनॉल्टी आली अतिरिक्त शुल्क घेतल्याच्या प्रकरणाला. एजन्सीची चौकशी कधी होते काय? होय, याच्यामध्ये एजन्सीची चौकशी होते परंतु ते कसं आहे की सगळेजण रेग्युलर टचमध्ये राहतात तर ते कुठं ना कुठं जो आयो आहे तो कुठेतरी त्या केसला डिला करतो आणि ते तशा घटना होतात आणि ते चालतच राहते. तर म्हणून माझं असं मत आहे की ते सगळं चालत राहणार, ते सगळं होत राहणार, पण आपण जर जागृत राहिलो तर यांची हिंमत आहे ना हे सगळ्या गोष्टी करायची. तर म्हणून आपलं कर्तव्य काय पहिले ते आम्ही नागरिकांपर्यंत जाऊन सांगूया आणि त्यांना जागृत करूया. किती टीम आहे? टीम किती आहे आपली? मी तुम्हाला सांगितलं ना की जसं 300-350 जे PROs आहेत, डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर आहे आणि 2700च्या प्लस आमचे व्हॉलेंटियर्स आहेत जे 15 राज्यांमध्ये 376 डिस्ट्रिक्टमध्ये ते लोक ही जनजागृती करतात. आपल्या नागपूरला आहे कार्यालय? हा, नागपूरला तर आमचं कार्यालयाचं आहे, आम्ही स्वतः इथे आहोत. तर कार्यालयामधून मार्फत तर आपण कालच सुरुवात केली पुरवठा विभागाकडून. हेड ऑफिस तुमचं